मागच्या वेळेस आपण गुडघा म्हणजे काय हे पाहिलं आपण. आज आपण गुडघादुखी म्हणजे नेमकी काय हे पाहणार आहोत. गुडघ्यामध्ये आपण पाहिलं तर ह्या सांध्याला जे आहे आपल्याला ते हायलायन कार्टिलेज आहे, त्याच्यामधून एक लुब्रिकेशन आहे, सॅल्युलर मेम्ब्रेन म्हणून जे आहे ते लुब्रिकेशन स्मूथिंग आणतं, आणि मध्ये जे आहे एक मिनिस्कस नावाची गादी आहे की ते शॉकअपचं काम करते. हे सर्व जे आहे ते वयानुसार असेल किंवा ॲक्सिडेंटल इंजुरी असेल, इन्फेक्शन असेल किंवा वजन वाढलेलं आहे, पोषण कमी असेल, या सर्व कारणामुळे लुब्रिकेशन कमी होतं, याची झीज होते, गादीची झीज होते, आणि त्याच्यामुळे हे जे आपण जॉईंट्स पाहिले, आपण बोन्स पाहिले, ते बोन एकमेकावर घासू लागतात आणि त्याच्यामुळे प्रचंड वेदना आपल्याला जाणवतात. आणि ह्या वेदना होऊ नये म्हणून शरीर ऑटोमॅटिक त्या ठिकाणी रक्त सप्लाय वाढवतं. रक्त सप्लाय वाढल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला गुडघा सुजल्यासारखा वाटतो. मग आपण म्हणतो मी गुडघ्यातून पाणी काढलं आणि त्या वेदना कमी झाल्या. नॅचरली शरीर ते रिपेअर करायचा प्रयत्न करतो, पण ज्यावेळेस ही रिपेअरमेंट व्यवस्थित होत नाही त्यानंतर त्या गुडघ्याची जास्त व्हायला लागते आणि नंतर तो गुडघा बेंड म्हणजे वक्र होतो, गुडघा बेंड व्हायला लागतो. दुर्लक्ष चालूच राहिलं तर पुढे पुढे नंतर गुडघ्याला सूज येते, त्यानंतर त्या ठिकाणी टेम्परेचर जाणवतं आणि नंतर नंतर गुडघा हा लॉक व्हायला होतो. त्यामुळे ज्यावेळेस अत्यंत वेदना होतात, गुडघा लॉक व्हायची कंडिशन येते, झीज खूप झालेली असते, त्यावेळेस ऑटोमॅटिक आपण त्याच्या ऑपरेशन करण्याकडे वळतो आपण. पण कारण ज्या कारणाने गुडघा झिजलेला आहे ते कारण मात्र तसेच चालू राहते. इथे आयुर्वेद काय सांगते हे आपण पुढील भागात पाहू. नमस्कार.